नमस्कार, मी सौरभ कोरटकर। शिवसेना पक्ष आणि चिन्ह नेमकं कोणाचं याबाबत सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे आणि आज सुद्धा कपिल सिब्बल यांनी ठाकरेंच्या बाजूनी जोरदार युक्तिवाद केलाय। त्यांचा युक्तिवाद नेमका काय आहे, त्यांनी कुठल्या आधारावर आजचा युक्तिवाद केलाय, काय मुद्दे मांडलेत आणि आजच्या दिवसभरातल्या सुनावणीत नेमकं काय घडलंय हे अत्यंत सोप्या भाषेत आणि केवळ 25 मुद्द्यांमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। तर पहिला मुद्दा आहे कपिल सिब्बल यांचा, आम्हीच शिवसेना आहोत असं जे शिंदे म्हणतात तो शिंदेचा बचाव आहे आणि त्याबद्दल सिब्बल म्हणतात की 10व्या अनुसूचीनुसार एखाद्या आमदाराविरुद्ध स्वेच्छेने पक्षाचं सर्वस्व सोडलं या कारणावरून अपात्रतेची याचिका असेल तर आम्हीच तो राजकीय पक्ष आहोत हा दावा हाच त्यांचा म्हणजे शिंदेचा प्रमुख बचाव असू शकतो आणि एकनाथ शिंदे यांनी नेमका याच बचावाचा वापर केला हे हायलाइट केलाय कपिल सिब्बल यांनी। दुसरा मुद्दा महत्वाचा मांडला कपिल सिब्बल यांनी युक्तिवादात, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर त्यांनी आक्षेप घेतलाय। त्यांनी म्हटलंय की आधी विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घ्यायला हवा होता आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने कोणता गट खरा राजकीय पक्ष आहे हे ठरवायला हवं होतं। शिवसेना प्रकरणात ही प्रक्रिया नेमकी उलट झाल्याचा त्यांचा दावा आहे। तिसरा महत्वाचा मुद्दा यातला आहे, विधिमंडळ पक्षातील फूट ही कायद्याने मान्य संकल्पना नाही। सिब्बल यांनी असं म्हटलंय की 10व्या अनुसूचीनुसार विधिमंडळ पक्षातील स्प्लिट म्हणजे फूट हा अपात्रतेपासून वाचण्याचा आधार राहिलेला नाहीये, त्यामुळे शिंदे गटातील आमदारांनी वेगळा गट स्थापन केला, या आधारावर त्यांना संरक्षण मिळू शकत नाही। मग 2/3 संख्याबळ सुद्धा त्यांना वाचवू शकत नाही। याचा अर्थ 2/3 जे आर्ग्युमेंट केलं जातं की 2/3 बहुमत आमच्याकडे आहे तर मग पक्षही आमचा, चिन्ह आमचं आणि आमच्यावर अपात्रतेची कारवाई सुद्धा होऊ शकत नाही, नेमकी तीच बाब खोडून काढतायत कपिल सिब्बल। चौथा मुद्दा म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष एक नाहीत असं त्यांनी म्हटलंय। आता हा मुद्दा आहे ना कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा पहिल्या सुनावणीपासून केंद्रबिंदू राहिलेला आहे। आमदारांचा गट म्हणजे संपूर्ण राजकीय पक्ष असं मानता येणार नाही, त्यामुळे विधिमंडळ पक्षात फूट पडली म्हणून राजकीय पक्षात सुद्धा फूट पडली असा निष्कर्ष काढता येणार नाही। अर्थात सिब्बल जेव्हा हे म्हणतात तेव्हा त्यांना दोन गोष्टी अभिप्रेत आहेत की एक राजकीय पक्ष आणि एक विधिमंडळ पक्ष। पाचवा महत्वाचा मुद्दा त्यांनी आज मांडलाय, निवडणूक आयोगाचा निर्णय अपात्रतेच्या निकालावर अवलंबून असायला हवा होता। आता सिब्बल म्हणतात की निवडणूक आयोगाला खरा पक्ष कोणता हे ठरवण्याचा अधिकार असला तरी ज्या आमदारांच्या संख्येवर पक्षाचा दावा आधारित आहे त्यांची कायदेशीर स्थिती आधी निश्चित होणं आवश्यक आहे, म्हणजेच इलेक्शन कमिशनचा निर्णय अपात्रतेच्या निर्णयाशी जोडलेला असायला हवा, पण प्रत्यक्षात तसा तो नाहीये, तर हा विरोधाभास त्यांनी हायलाइट केलाय। सहावा मुद्दा आहे, अपात्र आमदारांचं संख्याबळ खरा पक्ष ठरवण्यासाठी वापरता येणार नाही। परत तो 2/3 वाला मुद्दा येतो की आमच्याकडे बहुसंख्य आमदार आहेत म्हणून मग आमची अपात्रता वाचेल आणि खरा पक्ष आमचा आहे, हे आर्ग्युमेंट चालणार नाही असं कपिल सिब्बल म्हणाले। जर एखाद्या गटातील आमदार अखेरीस अपात्र ठरले तर त्यांची संख्या विधिमंडळातील बहुमत ठरवताना ग्राह्य धरता येणार नाही असा सिब्बल यांचा युक्तिवाद आहे। त्यामुळे अपात्रतेचा निर्णय होण्यापूर्वीच त्या आमदारांच्या संख्येवर आधारित खरा पक्ष ठरवणं चुकीचं ठरेल असं सिब्बल म्हणतात। सातवा महत्वाचा मुद्दा आहे युक्तिवादातला, आमदारांचं बहुमत म्हणजे राजकीय पक्षाचं बहुमत मानता येणार नाही। शिंदे गटाकडे जास्त आमदार आहेत म्हणून तोच राजकीय पक्ष आहे, हा निष्कर्ष कायद्यातील कोणत्या तत्वावर आधारित आहे असा सिब्बल यांचा प्रश्न आहे। विधिमंडळातील संख्याबळ आणि राजकीय पक्षाची ओळख या टोटली दोन स्वतंत्र बाबी आहेत, हे परत एकदा कपिल सिब्बल यांनी अधोरेखित केलंय। आता आठवा महत्वाचा मुद्दा आहे, विधिमंडळ पक्षाच्या नेतृत्वाला राजकीय पक्ष मांडण्याचा कायदेशीर आधार नाही। त्यासाठी सिब्बल म्हणतात की विधिमंडळ पक्षाचं नेतृत्व म्हणजेच राजकीय पक्ष असं मांडण्याची कायद्यात कोणतीही तरतूद नाही, त्यामुळे केवळ आमदारांचं नेतृत्व कोणाकडे आहे यावरून पक्षाची मालकी ठरवता येणार नाही। नववा महत्वाचा मुद्दा, 2018ची पक्ष घटना आणि नेतृत्व रचना दुर्लक्षित करता येणार नाही असं कपिल सिब्बल म्हणतात। सिब्बल यांच्या मते शिवसेनेची 2018 मधली पक्ष घटना आणि त्यानुसार अस्तित्वात असलेली नेतृत्व रचना पक्षातली ही पक्षाची वैध रचना होती, त्यामुळे ती बाजूला सारून केवळ विधिमंडळातील संख्याबळावर म्हणजे आमदारांच्या संख्येवर पक्षाची ओळख ठरवणं योग्य होणार नाही असे कपिल सिब्बल म्हणाले। 10वा महत्वाचा मुद्दा आहे, 1999ची शिवसेना पक्षाची पक्ष घटना वापरण्याचा विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारावर प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे कपिल सिब्बल यांच्याकडून। विधानसभा अध्यक्षांनी 1999ची पक्ष घटना आधार मानली, त्यावर सिब्बल यांचा मूलभूत प्रश्न हा आहे की 10व्या अनुसूचीनुसार विधानसभा अध्यक्षांना पक्षाच्या अंतर्गत घटनात्मक रचनेची अशी चौकशी करण्याचा अधिकार नेमका कुठून मिळाला, त्याला नेमका कायदेशीर काय आधार आहे, हा प्रश्न कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे।
11वा महत्वाचा मुद्दा आहे, प्रतिस्पर्धी पक्ष घटना असल्यास कोणती घटना ग्राह्य धरायची आणि याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश. त्यासाठी सिब्बल म्हणतात त्यांनी सुभाष देसाई प्रकरणातल्या एका तत्वाचा आधार घेतलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रतिस्पर्धी गटांनी पक्ष घटनेच्या वेगवेगळ्या आवृत्त्या सादर केल्या तर पक्ष फुटण्यापूर्वीची म्हणजे फुटीपूर्वीची निवडणूक आयोगाकडे सादर केलेली पक्ष घटना ही विचारात घ्यावी असे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत. आता 12वा महत्वाचा मुद्दा, शिवसेनेच्या बाबतीत 2018ची घटना दोन्ही गटांच्या संमतीने इलेक्शन कमिशनकडे होती आणि तेव्हा फूट पण पडायची होती. त्यानंतर फूट पडलेली आहे काही वर्षांनी. त्याच्यामुळे सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार शिवसेनेच्या प्रकरणात 2018ची पक्ष घटना दोन्ही गटांच्या संमतीने निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. त्यामुळे 1999च्या घटनेकडे वळण्याचं कारण नाहीये. मग तुम्ही 2018चीच पक्ष घटना वैध मानायला हवी होती, ती का मानली गेली नाही? आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, 13वा मुद्दा, 1999ची घटना अस्तित्वात असल्याच्या दाव्याला आक्षेप. सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार शिंदे गटानं 1999ची घटना असल्याचा ठोस दावा केला नाहीये किंवा तिची वेगळी आवृत्ती सादर केली नाहीये. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी 1999ची घटना आधार मानणं हे प्रश्न उपस्थित करण्यासारखं आहे की हा रेफरन्स तुम्ही कुठून घेतला, ती घटना आधार नेमकी कशी मांडली, ते त्याबाबत स्पष्टता द्यावी असे सिब्बल म्हणाले. 14वा महत्वाचा मुद्दा आहे, पक्षप्रमुखांची इच्छा ही राजकीय पक्षाची इच्छा नाही. विधानसभा अध्यक्षांनी पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे संपूर्ण राजकीय पक्षाची इच्छा मानता येणार नाही असा निष्कर्ष काढल्यावर सिब्बल यांनी त्याचा कायदेशीर आधार विचारला. त्यांच्या मते असा निष्कर्ष कायद्याच्या मान्य तत्वांशी सुसंगत नाही. आता या युक्तिवादातला 15वा महत्वाचा मुद्दा आहे, उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असल्याचं मान्य करून सुद्धा त्यांच्या नेतृत्वाकडे दुर्लक्ष का करण्यात आलं, अर्थात ते शिंदेंनी केलं असं सिब्बल यांचं म्हणणं आहे. सिब्बल यांनी निदर्शनास आणलं की उद्धव ठाकरे पक्षप्रमुख होते, त्यांची त्याच पक्षरचनेत नियुक्ती झाली होती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या गेल्या होत्या. त्याच नेतृत्वाखाली पक्षाला चिन्ह सुद्धा मिळालं होतं. त्यामुळे नंतर त्याच नेतृत्वाची वैधता नाकारणं विसंगत असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. या युक्तिवादातला आणखी एक 16वा महत्वाचा मुद्दा आहे, विधिमंडळातील बहुमत. आणि विधिमंडळातील बहुमत हा एकमेव निर्णायक निकष होऊ शकत नाही असं सिब्बल म्हणतात. सिब्बल यांच्या मते पक्ष घटना, नेतृत्व रचना आणि विधिमंडळातील बहुमत या सर्वांचा कायदेशीर संदर्भ तपासला पाहिजे. फक्त आमदारांचं संख्याबळ अधिक आहे म्हणून तोच गट राजकीय पक्ष आहे असं थेट ठरवता येणार नाही, मान्यता देता येणार नाही. या युक्तिवादातला 17वा महत्वाचा मुद्दा, पक्षाच्या नेतृत्वात फूट पडली म्हणजे पक्षात फूट पडली असं नाही. पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या दोन्ही वेगळ्या गोष्टी असल्याचं सिब्बल म्हणतात. सिब्बल म्हणतात की लिडरशिप स्ट्रक्चर आणि पॉलिटिकल पार्टी यांच्यात फरक केला. नेतृत्वाच्या पातळीवर 2 गट निर्माण झाले म्हणून संपूर्ण नोंदणीकृत राजकीय पक्ष 2 भागात विभागला गेला असं कायदेशीररित्या म्हणता येणार नाही असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे. या युक्तिवादातला 18वा महत्वाचा मुद्दा आहे, विधानसभा अध्यक्षांनी स्वतःच्या अधिकार क्षेत्राची मर्यादा ओलांडली असा आरोप करतायत कपिल सिब्बल. त्यांच्या मते अध्यक्षांनी 10व्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेचा निर्णय घेण्याच्या ऐवजी पक्षाची अंतर्गत रचना आणि पक्ष घटना यांचा सखोल तपास केला. हा अधिकार क्षेत्राचा अतिरेक असल्याचा त्यांचा आरोप आहे. मुळात विधानसभा अध्यक्षांना अधिकारच नाहीयेत असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे. या युक्तिवादातला 19वा महत्वाचा मुद्दा आहे, अध्यक्षांनी शिंदे गटाच्या व्हीपला मान्यता देणं पूर्णतः चुकीचं असल्याचं सिब्बल म्हणतात. त्यांचं म्हणणं आहे की शिंदे गटाचं व्हीप गोगावले यांना मान्यता देणंच मुळात चुकीचं होतं, कारण वैध राजकीय पक्षाच्या निर्देशानुसार नियुक्त व्हीप कोणता हा प्रश्न आधी ठरवणं आवश्यक होतं. तर ती सुद्धा बाब विचारात घेतली गेली नाही असं सिब्बल यांचं म्हणणं आहे. या युक्तिवादातला 20वा महत्वाचा मुद्दा आहे, उद्धव ठाकरे गटाचा व्हीप वैध असल्याचा दावा सिब्बल यांनी केला. सिब्बल म्हणतात की शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत पक्षाच्या व्हीप विरुद्ध मतदान केलं, त्यामुळे त्यांच्यावर 10व्या अनुसूचीतील अपात्रतेच्या तरतुदी लागू होऊ शकतात असा ठाकरे गटाचा युक्तिवाद आहे. या युक्तिवादातला 21वा महत्वाचा मुद्दा आहे, 21 जून 2022च्या नियुक्त्या वैध असल्याचा सिब्बलांचा दावा. सिब्बल यांच्या युक्तिवादाचा एक भाग असा आहे की 21 जून 2022 रोजी नियुक्त करण्यात आलेले पक्षनेते आणि व्हीप हेच वैध होते. विधानसभा अध्यक्षांनी त्याऐवजी शिंदे गटानं नियुक्त केलेल्या व्यक्तींना मान्यता देणं चुकीचं असल्याचं सिब्बल म्हणतात. या युक्तिवादातला 22वा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शिंदे गटातील 39 आमदारांचं संख्याबळच त्यांच्या विरुद्ध वापरता येऊ शकतं. आता त्यासाठी सिब्बल काय म्हणतात,
तर 39 आमदारांचा संदर्भ देताना ते असं म्हणतात की विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर शिंदे गटाला राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व मांडणं हीच अध्यक्षांच्या निर्णयातली मूलभूत चूक आहे. बहुमत असणं आणि राजकीय पक्षाची कायदेशीर ओळख असणं या दोन्हीही स्वतंत्र बाबी आहेत, असं कपिल सिब्बल म्हणतात. तर याच युक्तिवादातला 23वा एक महत्वाचा मुद्दा आहे. आमदारांनी पक्षाचं सदस्यत्व स्वेच्छेने सोडलं का, हा प्रश्न महत्वाचा आहे जो सिब्बल यांनी उपस्थित केला. सिब्बल म्हणतात 10व्या अनुसूचीतील कलम 2(1)(अ) या संदर्भात सिब्बल म्हणतात की शिंदे गटातील आमदारांच्या कृतीवरून त्यांनी स्वेच्छेनं शिवसेनेचं सदस्यत्व सोडलेलं का, हा प्रश्न तपासणं आवश्यक आहे. अध्यक्षांनी त्या विरोधात निष्कर्ष दिल्याचं कपिल सिब्बल आपल्या युक्तिवादात नमूद करतायत. या युक्तिवादातला आता 24वा महत्वाचा मुद्दा आहे. अध्यक्षांच्या निर्णयातील प्रत्येक प्रमुख निष्कर्ष कायदेशीर दृष्ट्या टिकत नाही, असा युक्तिवाद कपिल सिब्बल करतात. आणि त्यासाठी ते म्हणतात की अध्यक्षांच्या निष्कर्षांना थेट आव्हान दिलं कपिल सिब्बल यांनी आणि त्यांनी म्हटलं अध्यक्षांनी दिलेले प्रमुख निष्कर्ष कायदा आणि वस्तुस्थिती या दोन्ही कसोट्यांवर टिकत नाहीत. विशेषतः 10व्या अनुसूचीची योजना आणि रचना यांच्याशी हा निर्णय विसंगत आहे. त्यामुळे ओढून ताढून काहीतरी राहुल नार्वेकर यांनी तर्क लावला आणि एक प्रकारे पक्ष एकनाथ शिंदे यांना दिला, असं कपिल सिब्बल म्हणतात. आणि या सगळ्या आजच्या दिवसभरातल्या युक्तिवादातला शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे 25वा, तो म्हणजे 2018च्या पक्षघटनेचा फायदा घेऊन नंतर तीच घटना नाकारणं हे अत्यंत विसंगत असल्याचं अधोरेखित करतात कपिल सिब्बल. सिब्बल म्हणतात की शिंदे गटातील नेत्यांना आणि आमदारांना 2018च्या पक्षघटनेनुसार झालेल्या निवडणुका, नियुक्त्या आणि पक्षाच्या रचनेचा फायदा झाला. कारण त्याच पक्षाच्या स्ट्रक्चरमध्ये एकनाथ शिंदे मंत्री होते, एकनाथ शिंदे हे पक्षात देखील मोठ्या पदावर होते. मग त्याच पक्ष घटनेला नंतर दुर्लक्षित करून केवळ विधिमंडळातील बहुमताच्या आधारे आम्हीच राजकीय पक्ष असा दावा करता येणार नाही, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे. आता उद्या शेवटचा युक्तिवाद कपिल सिब्बल करणार आहेत, म्हणजे समारोप असेल त्यांचा युक्तिवादाचा. आणि त्यानंतर आता शिंदेच्या बाजूने नेमके काय मुद्दे मांडले जातात आणि ज्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केलाय कपिल सिब्बल यांनी, ते निर्णय शिंदेसाठीचे घेतलेले कसे बरोबर होते हे शिंदेचे वकील आता कसं सिद्ध करतात हे बघावं लागेल. तर आजच्या सुनावणीत नेमकं काय झालं ते आपण 25 मुद्द्यात बघितलंय. त्यामुळे अशा सगळ्या अद्ययावत माहितीसाठी तुम्ही झी 24 तास पाहता.